सदाशिव दादांचं घरीच काय? ती इथं राहत नाही, ती रानातल्या घरात राहायला गेली ती. मग आता सर काय करायचं? जाऊया रानात. ओके, चालेल, चला. सर, सदा नावाचा मासा आपल्या जाळ्यात सापडेल ना? हो हो, सापडलाच पाहिजे. त्याशिवाय आपलं टार्गेट तरी कसं कम्प्लीट होईल? सर, मग तर पार्टी ना? हो हो, नक्कीच. मित्रा, इथं सदाशिव जाधवांचं घर कुठे आहे? अहो या घराच्या पल्याड आहे बघा घर, विटांचं घर ते. बरं बरं, चाल. सदाशिव जाधवांचं घर आहेच काय? हो, 2 मिनिट या. हा, तुमचं रान कुठं आहे? या गोट्यापासून माग. हॅलो सर, तुम्ही सदाशिव जाधव ना? पण मी तुम्हाला ओळखलं नाही. सर, आम्ही फायनान्स कंपनीकडून आलो आहोत. मग आमचे संकेत सर तुम्हाला सांगतील स्कीम. हां, आमच्या कंपनीच्या नवनवीन ज्या लोन संदर्भात योजना आहे त्याच्या संदर्भात माहिती द्यायला आलो आहे. अहो बसा तरी, भर उन्हाचा आलाय. नको, आम्हाला फारच वेळ कमी आहे. आम्ही थेट मुद्द्यालाच हात घालतो. आमच्या कंपनीच्या नवनवीन योजना आल्या ज्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहेत. मग आम्ही त्या योजनांची तुम्हाला माहिती देतो. हा, माहिती द्या, पण बसा तरी खाली अगोदर. साहेब सॉरी बरं का, पण कसं आहे माहिती आहे का, कर्ज म्हटल्यावर अंगावर काटा उभा राहतोय. या जगात सगळ्यात बेकार वजन कशाचं असेल तर कर्जाचं. लय वजन असतंय डोक्यावर. अहो सदाशिव सर, आमचं पूर्ण बोलणं ऐकून तरी घ्या. बरं बोला, आता आलाय एवढ्या कष्टाने इथवर तर सांगा आता. सदाशिव सर, पहिल्यांदा आम्ही तुम्हाला होम लोनची माहिती सांगतो. आमच्या कंपनीच्या होम लोन योजना खूपच चांगल्या आहेत. म्हणजे त्यांचे व्याजदर अगदी कमी आहेत आणि तुम्हाला फायदा खूप होतो. होम लोन कशाला पाहिजे साहेब आम्हाला होम लोन? पावसाळ्यात मोठी लोक जशी सुट्टी ट्रिपला जातात का नाही, तेव्हा धबधब्या शेजारी उभे राहतात बघा, तेव्हा अंगावरती काय उडत असते, त्याला काय म्हणता तुम्ही? तुषार. हा, तुषार. एकदम तसाच फील पावसाळ्यात आमच्या घरात येतोय बघा. पत्राच 5-6 ठिकाणी फाटलाय आमचा, त्याच्यातनं पाणी खाली गळतं. तेव्हा खाली 5-6 बघुली ठेवलेली असते, ती त्या बघुल्यात वरनं जेव्हा पाणी पडतं का नाही, अगदी तसंच धबधब्या आणि तुषार अंगावर उडते ते आमच्या. असली मजा आम्हाला घरी बसूनच मिळत्या. आणि उन्हाळ्यात पत्रा एवढा तापतो का नाही, त्याच्यावर एखाद्या कोंबडीचं अंड पडलं का नाही, त्या अंड्याचा आमलेट होईल. आणि घरात राहून अंगातनं वापा एवढा निघतात का नाही, म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्हाला ती? हा, स्टीम बाथ. नुसत्या वापा एवढ्या सुखसुविधा मिळते ते आमच्या घर बसल्या. आणि कशाला पाहिजे आम्हाला होम लोन? ते जाऊ दे सदाशिव सर, आमच्याकडे कार लोनचेही देखील प्लॅन आहेत, त्यावर तुम्ही विचार करू शकता. हो, नक्कीच. 4 व्हीलर. अहो आमच्याकडे आहे की 4 व्हीलर, ती पण इको फ्रेंडली. अहो माझी बायको, माझा पोरगा, माझी पोरगी, आम्ही एकत्र बसूनच जातो की त्याच्यातनं. आमच्यासाठी आमची बैलगाडी म्हणजेच 4 व्हीलर विथ ओपन स्पेस. मेंटेनन्स काय फक्त महिन्यातनं एकदाच, तो बी गाडीला वांगण करायचं एवढाच. अहो साहेब, आज काय बघतायसा? माझ्या गरजा लय मोठ्या नाही ती. आम्ही रानात टक्क्या म्हणून युरियाचं पोतं घेतो, डायनिंग टेबल म्हणून शेताचा बांध वापरतो, पाटाचं पाणी म्हणजे आमच्यासाठी बिसलरी.
आणि जेवणाच्या आधीचं स्टार्टर म्हणजे एका बुकीतला कांदा आणि चवळीच्या शेंगा आणि बाबळी कालचं झोपणं म्हणजे 5 स्टार हॉटेल मधलं एसीचं डाराडूर पंढरपूर. उशाला कुत्री येऊन झोपलेली बी कळत नाही ती. एवढ्या सगळ्या सुविधा असताना कशाला तुमची लोन पाहिजे तो आम्हाला? अहो सर, समजू शकतो तुमच्या भावना आम्ही. आमची गावाला शेती आहे. हो साहेब, शेतकरी समजून घ्यायचा असेल ना, अगोदर शेतकरी या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. म्हणे शेतकरी शेतकरी म्हणतो ना स्वतःला, तुम्हाला शेतकरी शब्दाचा अर्थ समजावतो. शेतकरी मधला शे म्हणजे शेपारलेल्यांची मस्ती जिरवणारा, त म्हणजे तलवारी आणि ढाली सोडून नांगर आणि खुरपी घेणारा आधुनिक मावळा, क म्हणजे कष्टाच्या कामाला कधीच वास नाही येणारा, घामाच्या थेंबाचा लखलखीत दागिना, री म्हणजे रीतिरिवाजानं वागणारा, येळ प्रसंगी स्वतःच्या कमरेची लंगोटी काढून दोस्तासनी ऐकणारा. कळलं ना? शेतकरी समजून घ्यायच्यावर शेतकरी या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. आणि हो, मी आज तुमच्यासाठी कोण आहे? हो, तुमच्यासाठी मी आज कस्टमर आहे. कष्ट म्हणजे काय? कष्ट कर आणि मर. म्हणजे आम्ही सारखं कष्ट करायचं आणि मरायचं. आणि इंग्लिश मध्ये आम्हाला काय म्हणते ती? फार्मर. फार्मर म्हणजे आम्ही फार मरायचं. म्हणजे आम्ही काय मरत जायचं आणि मरत राहायचं पुढं. आधीच्या काळात सावकार होतो लुबडायला, आणि आता तुम्ही घर चालवायचा विचार करून करून दा हे ऊस पिकाच्या वर डोक्याची केस पिकते ती. कर्ज कणभर आणि व्याज मनभर. तुमचं व्याज बघून आमची खाजच भागते कर्ज घ्यायची. सर लेट्स गो. दिस इज वेस्ट ऑफ टाइम सर. ए, इंग्रजी नाही. एकदा ह्या काळ्या मातीत पाय ठेवला का नाही, मराठीतच बोलायचं. या काळ्या मातीला इंग्रजीची अलर्जी आहे. बरं चला सदाशिव सर, येतो आम्ही. उशीर होतोय आम्हाला. नाही नाही, बसा. का हो? हे काय सदाशिव सर? 13व्याची बुंदे. पण 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 कोणाच्या? पाहुणे काय काय करताय? अहो काय नाही, ते सदाशिव सरांबरोबर बोलत होतो जरा. कुठं दिसतंय सदाशिव सर? हे काय इथं? अहो त्या सदाभाऊनं 13 दिवसापूर्वीच सदाभाऊनी जरी आत्महत्या केली असली तरी त्यांच्या घरच्यांसाठी अजून ते जिवंतच आहेत. सदाभाऊंना गरज होती म्हणून या आधीच कंपनीच्या कोणत्याही अटी व शर्ती न वाचताच त्यांनी अर्जावर सह्या केल्या आणि कर्ज उचललं. आणि त्याचं झालं असं की कर्जापेक्षा व्याज जास्त झालं आणि व्याजापुढे जीव छोटा झाला. सदाभाऊंना पण अक्कल आली, पण जीव गेल्यानंतर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही मात्र असे टोकाचे पाऊल अजिबात उचलू नका. धन्यवाद.